छत्रपती शिवाजी महाराज देखील पाटीदार होते। गुजरातमधील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी हे वक्तव्य केलं। यावर शिवरायांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका राऊतांनी केली। तर राऊतांना शिवरायांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी केलंय। महाराष्ट्रात पालिका निवडणुकीचे रणकंदन सुरू असताना CR पाटलांच्या वक्तव्यानं वादाला तोंड फुटलंय। संजय राऊतांनी CR पाटलांच्या वक्तव्यावरून भाजपवर हल्लाबोल केलाय। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदवी स्वराज्याचे दैवत आहेत। भाजपने अनेक युगपुरुष पळवायचा प्रयत्न केल्याची टीका राऊतांनी केली आहे। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न करतात गुजरातला। पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका। माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते विश्वपुरुष होते। आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले, हे निर्लज्ज लोक आहेत। शिवाजी महाराज पळवतात, तुम्ही महाराष्ट्र आराध्य दैवत आमचं। तुमच्याकडे काय दैवत नाहीत का, सगळे राक्षस आहेत का गुजरात? बकासूर अजित पवारांच्या भाषेत। संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालेत। अफजल खानाचा उदो उदो करणं, अफजल खानांची पिल्लावळ सांभाळणं हे संजय राऊतांचं काम झालंय। इसमें कोई बहस की या कोई बात करने की आपको आवश्यकता नहीं। आप आपके दल के भीतर पूछो कि शिवाजी महाराज के राज्याभिषेक को विरोध क्यों किया था और किस विचार ने किया था। उनके दल के भीतर उन्होंने एक बार पूछ लेना चाहिए। दरम्यान मंत्री आशिष शेलार यांना CR पाटलांसंदर्भात प्रश्न विचारला असता शिवराय संपूर्ण देशाचे असल्याचं त्यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत। छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानचे आदर्श आहेत। नाही, कुठल्याही महापुरुषाची जात लावणं हे अयोग्यच आहे। शेवटी त्यांनी स्टेटमेंट केलं म्हणजे त्या स्टेटमेंटचा मी त्याला पाठिंबा देईन असं बिलकुल नाही।